डरने का नाही. एवढं इंजेक्शन आहे. ह्या सगळ्यांची नाटके तुम्हाला बघायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर सगळ्यात पहिला सगळ्यांना नमस्कार हो. किती जरी तोंड लपवलास तर तू माझ्या कॅमेऱ्यात कैद झालायस. बघती तर काय ऋषी आयटमचं नाव हातावर लिहून गेला चक्क. किती प्रेम होतो चालले रे ऋषी. ऋषी म्हणाल ते 6 महिन्यात एकदा ते इंजेक्शन घेतलंच पाहिजे. मी सिस्टरांना म्हणलं त्याच्या हायटीनुसार त्याला इंजेक्शन द्या. तोरपत्र मी नाव वगैरे सगळं लिहून घेतलं आणि सही केली. काय सिस्टर एवढं बारकं इंजेक्शन देता येते. सगळ्यात मोठं इंजेक्शन असलेला ना की आणि इंजेक्शन घेताना तोंड केला बारीक. इंजेक्शन त्याने घेतल्याने आम्हाला भीती घालायला आणि ऋषीला धरला आणि ऋषीला म्हणलं इंजेक्शन घ्यायला लागते भाऊ त्याशिवाय पर्याय नको म्हणायचं नाही. नको म्हणला की लेजवर सुई घुसते एवढं लक्षात ठेव. आणि वाघानं कसं तर इंजेक्शन घेतला बाबा काय पण म्हणा. ए ऋषी दुखतंय मग कसं वाटते. गारगार वाटते कसं वाटत. मी इंजेक्शन घेताना का हसालाय रे. तुमच्याकडे नाही मी रडत. जरा दुखलं पण काय वाटलं नाही सोडा एवढा काय विषय नाही. घरला जाताना आपल्याला एक पाट घ्यायचा होता त्यासाठी आपण गेलतो पाटाच्या दुकानात आणि पोगती तर कसलं मोठं गडवा नाही पाट ढीग भरलेली. ते काय छोटस पिल्लू नाही लय मोठं आहे आणि कसलं भारी दिसते बघा. आणि तुम्हाला जर ती कुठल्या जातीचं माहित असेल तर मला लगेच कमेंट मध्ये सांगा कुठल्या जातीचं आहे. आणि आम्ही पाटा घेतल्यानंतर पवन हातात देऊन फिरायला लागलाय. अरे ठेव बाबा म्हणलं अजून बिल करायचंय. आणि आमचा ब्लॉग आवडल्यास लाईक फॉलो शेअर नक्की करा. भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. चला.